नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने दिल्या महत्त्वाच्या सूचना। सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस हा तुफान पडत आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस हा ढगफुटीसारखा पडत आहे। त्यामुळे नदी नाले वड्यांना अक्षरशः पूर आलेला आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस हा ढगफुटीसारखा पडून तेथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत करून सोडलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहेच की सीना नदी आणि भीमा नदी या दोन नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये अक्षरशः पाणी घुसले आहे आणि तेथील जनजीवन हे विस्कळीत करून सोडलेले आहे। उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत असल्याने नदीकाठचे जे काही गावे असतील त्यांना पावसाच्या पाण्यामुळे खूप नुकसान झालेले आहे। तोंडाशी आलेले पीक हे पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे। पाळीव जनावरे देखील पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। अचानक आलेल्या या संकटाला सोलापूर जिल्हा तोंड देत आहे। यामध्ये बरेच घरे वाहून गेलेले आहेत। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने दिला एक अंदाज म्हणजेच पंजाबराव डंक यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना सांगितल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी पाऊस हा किती दिवस असणार आहे व आता पडत असलेला ढगफुटीसारखा पाऊस कधी थांबणार आहे याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी वर्तवला आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये पाऊस नक्की कधी कमी होणार, कधी ओसरणार याचा अंदाज पंजाबराव डंक यांनी वर्तवलेला आहे। तो आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तसेच तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडत असून सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 90 वर्षामध्ये जितका पाऊस मोठ्या प्रमाणात पडला नाही तितका यंदा पाऊस हा पडलेला आहे। तेथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत करून सोडलेले आहे। तसेच महाराष्ट्रामधील मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अशा बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून तेथील नदी नाले अक्षरशः ओसंडून वाहू लागले आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही गावे असतील, तालुके असतील, तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तेथील जनजीवन हे अक्षरशः विस्कळीत करून सोडलेले आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी हा पाऊस कधी थांबणार, हे संकट कधी थांबणार यावरती लक्ष देत आहे। आता हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी अतिशय महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत। पीक कधी काढायचे, पाऊस किती दिवस असणार आहे, पाऊस कधी थांबणार, कोणती काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत। त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी सध्या सुरू असलेला पाऊस हा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारे वाहून ते महाराष्ट्राच्या दिशेने सुरू आहे। आता महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला पाऊस हा कधी थांबणार यावरती बोलत असताना सर्वप्रथम त्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की दिनांक 27 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 29 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये अतिवृष्टी होणार आहे। तेथील शेतकऱ्यांनी या 3 दिवसांमध्ये कोणती कामे करू नयेत, कारण वीज वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाऊस पडणार असून ढगफुटीसारखा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। नदी नाल्यांना पूर येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत थोड्या प्रमाणात महाराष्ट्रातील पाऊस हा कमी होणार आहे। या काळामध्ये ज्या जिल्ह्यातील पाऊस हा कमी होत आहे तेथील शेतकऱ्यांनी शेतातील जे धान्य आहे ते साठवून व्यवस्थित ठेवायचे आहे। त्यानंतर 3 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत पुन्हा एकदा पाऊस हा सक्रिय होणार आहे। म्हणजेच प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांनी असे सांगितले आहे की दिनांक 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा पाऊस हा सुरू होणार आहे आणि राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। अशा महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांसाठी तसेच राज्यातील नागरिकांसाठी देण्यात आलेल्या आहेत। सध्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट आहे।
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अक्षरशः पावसाने थैमान माजवलं आहे। शाळा, कॉलेज, बाजारपेठ, नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः पावसाची पाने जाऊन तेथील होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये जनता ही हवालदिल झाली आहे। नक्की पाऊस कधी थांबणार, कधी पावसाला ब्रेक लागणार, प्रत्येकाच्या मनामध्ये हाच विचार आहे। यावरती हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांनी बोलताना असे सांगितले आहे की महाराष्ट्रातील पाऊस हा कधी कमी व्हायचा तसेच कधी सुरुवात होणार यावरती बोलताना त्यांनी असे सांगितले आहे की सध्याची परिस्थिती ही गंभीर असून 27 ते 29 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे आणि त्यानंतर थोडीशी पाऊस उघडीक देऊन 30 तारखेपर्यंत पाऊस हा शांत झालेला थोडाफार दिसेल। त्यानंतर पुन्हा एकदा 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा पाऊस हा सक्रिय होणार आहे। त्यामुळे शेतातील जे काही पीक आहे ते 29 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साठवून ठेवायला सुरुवात करायची आहे। देशातील पीक हे 29 तारखेनंतर जेव्हा पाऊस शांत होईल त्यानंतर ते काढून व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे। आता महाराष्ट्रातील शेतकरी असो किंवा नागरिक असो या प्रत्येकांनी एकच प्रश्न विचारला आहे की तो म्हणजे महाराष्ट्रातील पाऊस हा कधी थांबणार। यावरती हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांनी अंदाज व्यक्त केला आहे की 27 सप्टेंबर ते 29 दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस हा तुफान पडणार असून त्यानंतर 30 तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस हा थोडासा संत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 3 ऑक्टोबर पासून ते 6 ऑक्टोबर पर्यंत पाऊस हा पुन्हा एकदा सक्रिय होऊन महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। यानंतर 7 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रामध्ये पाऊस हा हळूहळू कमी होणार आहे। म्हणजेच मित्रांनो 7 ऑक्टोबर नंतर पाऊस हा कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि यानंतर हळूहळू पाऊस हा महाराष्ट्रातून निघून जाणार आहे। म्हणजेच पुढील काही दिवस पाऊस हा महाराष्ट्रामध्ये असणार आहे। मित्रांनो, आपली व आपल्या फॅमिलीची काळजी घ्या। आपलं कुटुंब आणि आपला जीव हा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये। 7 ऑक्टोबर पर्यंत पाऊस हा कमी जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि 7 ऑक्टोबर नंतर पाऊस हा हळूहळू पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तसेच तुमच्या फॅमिलीला प्रत्येकांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।